ये कोई न कोई चाहिए खाना बनाने वाला, खाना बनाने वाला, कोई न कोई चाहिए खाना बनाने वाला, खाना बनाने वाला. तर मी तुम्हाला सांगतो, खाना बनवत आहे कोण? मीच. तर हे बघा, मस्तपैकी राईस, मस्तपैकी अंडी आणि हे टमाटर आणि ह्याच्यामध्ये कांदा वगैरे थोडस खोबरं वगैरे टाकून मस्तपैकी ग्रेव्ही बनवायची आहे आम्हाला. तर कोई ना कोई चाहिए खाना बनाने वाला. तर हा खाना बनाने वाला कोण आहे? नितेश. तर मी आता जेवण शेवटी बनवणार आहे. तर ऑलरेडी माझं झालेलं आहे राईस आणि ऑलरेडी अंडी उकळलेली आहेत आणि ऑलरेडी टमाटर मी घेतलेले आहेत. तर टमाटे कांदे बिंदे घेऊन आणि अजून कांदे घ्यायचे बाकी आहेत, तर मी कांदे घेणार. कांदे घेतल्यानंतर तुम्हाला माहित आहे काय, कांदे टमाटर ह्याला कापावं लागणार, कटिंग करावं लागणार. तर मग ते मी कटिंग करणार आणि त्याच्यानंतर मग थोडस मी कोई ना कोई चाहिए बुजाने वाला, नो नो नो, बुजाने नाही, काय बोलतात त्याला, आपण कढईमध्ये टाकून भाजून घेणेवाला, भाजून घेणेवाला म्हणजे भाजून घेणार आहे आता मी. तर तुम्हाला माहित आहे काय, मी मस्तपैकी भाजून घेणार आहे टमाटर कांदा खोबरं आणि सर्व थोडे थोडे मसाले. मसाले माहित आहे तुम्हाला? मसाले नाही माहित तर मसाले माझ्या बरोबर राहा, तुम्ही तुम्हाला मसाले दाखवतो. अरे मसाले कुठले दाखवू? अहो मी तर पावडर आणले मसाल्याची, तर मी कसं दाखवू शकतो तुम्हाला? नाही. तर ते मी पावडर यूज करणार आहे मसाल्याचे सर्व. मिक्स गरम मसाला, तुम्हाला माहित आहे ना मिक्स गरम मसाला, मग तो यूज करणार आहे मी. कसं आहे ते पिसण्यापेक्षा हे कारण त्याच्यातच टाकणार, पिसून घेणार मस्तपैकी कुकरमध्ये. अरे कुकरमध्ये कोण पिसतं का? नाही. मग मी कशामध्ये घेणार आहे? तर मी घेणार आहे मिक्सर मध्ये. बघा, मिक्सरच्या जागेवर मी बोलून टाकलो कुकर. बघा मी कसा आहे, कसा आहे मी कुकर मध्ये बोललो होता, कुकर मध्ये नाही तर मिक्सर मध्ये करणार आहे मी. तर तुम्ही कोई ना कोई चाहिए मिक्सर लगाने वाला, मिक्सर लगाने, अरे मिक्सर लावणारा पण मीच असणार, मलाच मिक्सर लावायला लागणार आहे. तर मी शेवटी मिक्सर लावणार आहे आणि तुम्ही पण लास्ट पर्यंत नाही, शेवटपर्यंत बोलतोय तुम्हाला, शेवटपर्यंत बघा मी कसा मिक्सर लावतो. मिक्सर घेऊन येतो मग कोई ना कोई चाहिए मिक्सर लगाने मला माहिती हो, तो मिक्सर मीच लावणार आहे. तर मिक्सर मी लावणार, मग ग्रेव्ही बनवून आणणार. कोई ना कोई चाहिए खाना बनाने वाला, खाना बनाने वाला. तर मीच जेवण बनवणार आहे. तर माझ्या बरोबर तुम्ही शेवटपर्यंत राहा, तुम्हाला मस्तपैकी रेसिपी दिसणार आहे इथे, एकदम भारी रेसिपी अशी. तर कसं वाटलं माझी रेसिपी? अजून बनायची आहे हो, तुम्ही लास्ट पर्यंत राहा, शेवटपर्यंत राहा, सॉरी शेवटपर्यंत राहा, तुम्हाला मस्तपैकी ती सर्व दिसणार आहे. कोई ना कोई चाहिए रूम पे मरने ला 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 ला. तर लल्ला ला ला, तुम्हाला माझं गाणं पण आवडलं असेल. मी एक जानामाना सिंगर नाहीये. तर तर मित्रांनो हे बघा, शेवटी हे सगळं आता कटिंग करून घ्यायचं आहे. बायकोच्या डोळ्यातून लय पाणी येत होतं. काय करू, मला असं वाटत होतं की रडत होती ती, मला असं वाटत होतं ती रडत होती. म्हणून तिच्याकडे पाहून मला पण रडा येणार होतं. तेवढ्यात मी बघितलं माझ्याकडे स्वतःकडे, तर माझ्या पण डोळ्यातून पाणी येत होतं. तर शेवटी मी काय करत होतो माहिती आहे मला? कांदा कापत होतो. तर कांदा कापल्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, तो तुम्हाला माहितच आहे. पण ही खोटी स्टोरी झाली, कारण का मला असं खरं वाटलं की ही रडते, पण ती रडत नव्हती. त्या डोळ्यातून पाणी कांद्यामुळे येत होतं. समजलं का तुम्हाला? कांद्यामुळे येत होतं. मगाशी मगाशी रडायचं कारण आहे ना, हे कांदा आहे बघा, कांदा. कांद्यामुळे ही रडत होती. मला वाटतं की खरोखर रडते, इमोशनल झाले. बघतो ते कांद्यामुळे सगळं झालं. कांद्यामुळे लोकांच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि आपण बोलतो काय, हा हे रडतंय. तर तसं नसतं. आपण बघा आपल्याला आजूबाजूला होणारी ऍक्टिव्हिटी बघा. मग ऍक्टिव्हिटी मी नंतर बघितली की हे मी कांदा कापतोय त्याच्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलंय. मी हसू शकत नाही जास्त, कारण तुम्हाला माहित नाही ती स्टोरी आहे. लसूण सोलतोय आता. या लसूण सोलायला हे बघा, लसूण सोलून झाल्यावरती मग ते सर्व काय काम करायचं मला. तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग, जबरदस्त असा ब्लॉग.
केवड्याच पान गो खायचा गो पान गो ना तान गो तारीर टार गो ला ला लीला टनानी ना नान गो. आता आपण थोडस मीठ टाकायचं आहे. चवीपुरता मीठ टाका. चवीपुरता मीठ टाकायचं. असं टाका चवीपुरता मीठ की कोणाला समजलं नाही पाहिजे की मी चवीसाठी मीठ टाकलंय. कोणालाच समजलं नाही पाहिजे की मी चवीसाठी मीठ टाकलंय. तर चवीसाठी मीठ टाकायचं. काय खाली चव यायला पाहिजे म्हणून मीठ टाकायचं. तर तुम्हाला माहितीच असेल चव येण्यासाठी किती मीठ टाकतात. तर त्या प्रमाणात तुम्ही मीठ टाका. आणि मग आमची ऍक्टिव्हिटी पुढचीच होणार आहे. ती म्हणजे आम्हाला फिश करी नाही आपल्याकडे आहे अंडा करी. अंडा करीसाठी आपल्याला वापरायचा आहे अंडा कढीचा मसाला. तर मसाला मी वापरणार आहे अंडा कढीचा मसाला. बघा अंडा कढीचा मसाला वापरतोय. तर अंडा कढीचा मसाला शेवटी मी आता टाकणारच आहे आणि बनणार आहे. अजून त्याला मिक्सरला पण लावायचा ना. आता मिक्सरला पण लावायचं आहे. तर मिक्सरला पण आपण लावणार आहे. तर कधी पण तुम्हाला सांगतो तुम्ही कधी पण दाताने तोडू नका. हे असे पाकिट असेल तर तुम्ही कैची यूज करू शकता. कैचीने असं कटिंग करू शकता. याला प्रोफेशनल बोलतात. काय कैचीने तुम्ही हे करता त्याला प्रोफेशनल बोलतात. तर तुम्ही असं कैचीने कटिंग करू शकता. तर जास्त पण मसाला वापरायचा नाही. मसाला कमी प्रमाणात जेवढा वापराल तेवढं चांगलं आहे. शरीरासाठी पण चांगलं आहे. तुम्हाला तर माहितच आहे शरीरासाठी किती मसाला चांगला असतो. तर कमी वापरायचा जास्त वापरू नये. मी पण कमीच वापरतो. तर तुम्ही पण कमीच वापरा. आणि मग तुम्हाला सांगतो की मी स्पेशल टेस्ट येण्यासाठी मी काहीतरी वापरतो. तर माझी टेस्ट वेगळीच असते. तर तुम्हाला माहित नसेल तर माहित करून तुम्हाला घ्या नक्की. आणि तुम्हाला सांगेनच. तर वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. माझी पण वेगवेगळी पद्धत आहे. पण माझी पद्धत वेगळीच आहे. तर ती वाईफला पण लय आवडते. म्हणून तुम्हीच बनवा म्हणून आता मला बनवायला लावलाय. तर मी शेवटी बनवतोय. काय करू म्हटलं जाऊ दे बनवतो. बायकोचं पण कधीतरी ऐकायला पाहिजे थोडं. तर बायकोचं पण थोडं ऐकावं हे मला पण असं वाटतं. तर म्हणून मी ऐकलं आणि मस्तपैकी हे केलं आहे. तर आता मी ते यूज करणार आहे कुठे कुठे ते तुम्हाला नक्की सांगेन दाखवेन कसं यूज करायचं कसं काय करायचं. कारण टेस्ट पण आलं पाहिजे खुशबू पण आले पाहिजे. बरोबर की नाही. म्हणजे खुशबू म्हणजे स्मेल चांगला आला पाहिजे एकदम. बघा माझं तर एकदम मी आता सगळं मसाला टाकलेला आहे. तर त्याचा सुपर असं हे येते. तर तुम्हाला मी कसं सांगू की सुपर असं कसं येते काय येते मी सांगू शकत नाही. कारण मलाच येते ना. ते तुम्हाला येणार नाही तिथपर्यंत. तर तुम्ही जर असं बनवलात तर लय बरं होईल. तर फिश नाही आहे हे आहे अंडा आहे. अंडा करीसाठी हे सगळं मसाला एकदम परतून एकदम व्यवस्थित घ्यायचा. असा पहिल्यांदा परतून म्हणजे कसं जास्त तुम्हाला शिजवायला टाइम लागत नाही. या लक्षात ठेवा. जास्त तुम्हाला शिजवायला टाइम लागत नाही. याच्यासाठी तुम्ही फक्त असा याच्यामध्ये थोडं बारीक करून घ्यायचं. म्हणजे एकदा तुम्ही कुकर ह्याला लावलात की लगेच तुमचं काम झालं. असं हे बघा तुम्हाला मी सांगतो ह्या पद्धतीत तुम्ही मसाला करून घेऊ शकता. बघा ह्या पद्धतीत तुम्ही असा मसाला करून घेऊ शकता. असा मसाला तुमचा झाला तर समजा 1 नंबर टेस्ट होणार आहे तुमची अंडा करीची. 1 नंबर टेस्ट अंडा करीची तुमची होणार आहे. खूप मस्त आणि एकदम टेस्टी अंडा करी तुमची होणार आहे. तर ही अशी तुमची पेस्ट पहिली झाली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही मिक्सरला लावा. बघा तुम्ही खाऊन की किती जबरदस्त असं होईल. एकदम मस्त. अंडा उकळण्याचं काम चालू आहे. उकळण्याचं नाही अंड सोडायचं काम चालू आहे. तर रेडी होत आहे बघा करी अंडा करी रेडी होत आहे. बघा मस्त पैकी. रोज खाओ अंडे संडे हो मंडे रोज खाओ अंडे. ते बघा मस्त पैकी करी एकदम मस्त पैकी होत आहे छान अशी.